नमस्कार. रात्रीच्या चावट कथा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आजची कथा आहे सायलीला गोव्यात मनसोक्त हेपले भाग 1. हा किस्सा माझ्या कॉलेजमधील GF सायलीचा आहे. पहिल्यांदा मी तिला पाहिलं होतं तेव्हा नुसता पाहतच राहिलो होतो. ग्रे कलरचा टी-शर्ट, स्किन टाईट बॅक लेगिन्स आणि स्पोर्ट शूजमध्ये कमाल दिसत होती. तिचे आतून डोकावणारे चेंडू जणू मला त्यांना हातात धरायला आमंत्रण करत होते. लेगिनमधून दिसणारी तिची कडक गांड मला नको नको त्या कल्पनांचे मनोरे रचायला लावून घायाळ करत होती. तिचा नाजूक चेहरा, तेच तिचं मंद स्मित करणं, नाजूक ओठ पाहून मला आजही लक्षात आहे ती आहे. तसं जाऊन मिठीमध्ये घेऊन कडकडीत किस करण्यापासून मी स्वतःला किती रोखलं होतं. हळूहळू तिच्याशी मैत्री वाढवून तिला आपलीशी करण्याचं मी त्याच दिवशी मनोमन ठरवून टाकलं होतं. बघता बघता आमची मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर रिलेशनशिपमध्ये कधी झालं आम्हा दोघांनाही कळलं नाही. दिवसामागून दिवस जात होते. आम्ही आमच्याच धुंदीमध्ये दंग होतो. आमची ट्रिप गोव्याला गेली होती आणि तिथे महाराष्ट्र फेस्टिवलमध्ये ती साडी घालून आली होती आणि त्याच दिवशीचा हा किस्सा आहे. सुंदर अशी गोल्डन काठाची गुलाबी साडी, हिरव्या सोनेरी बांगड्या, दंडाला सोनेरी बाजूबंद आणि नाकात सुंदर अशी ठसकेबाज नथ आणि त्याला मॅचिंग लिपस्टिक. आहा, काय ती सुंदरता! तिला पाहता क्षणी मी पुन्हा एकदा मनोमन घायाळ झालो होतो. पाहतच राहू की तिला मिठीत घेऊन साऱ्या जगाला विसरून जाऊ असे झाले होते. तिच्या हाताला धरून ज्या कॉलेजमध्ये हे फेस्टिवल चालू होतं तेथील एका रिकाम्या क्लासरूममध्ये घेऊन गेलो आणि दार लावून घेतले. तिला नक्षीकांत मी न्याहाळत होतो आणि माझ्या नजरेने ती लाजेने चूर होऊन गालातल्या गालात हसत माझ्याकडे पाहत होती. नजरेनेच तिचे कपडे काढून तिला मनातली मनात मी भोंगळं केलं होतं आणि तिचा उपभोग घेत होतो. शेवटी न राहून तिला मी जवळ ओढलं आणि कडकडून किस करायला चालू केलं. तिच्या डोळ्यात डोळे घालून किस करण्याची मजाच काही वेगळी होती. बऱ्याच वेळ अशी जीभ तिच्या जिभेशी खेळत होती. दोघांची लाळेत लाळ मिक्स होऊन वेगळाच आस्वाद देत होती. माझे हात वरवरून तिच्या सर्वांगावर फिरत होते. तिच्या पाठीवरून हळूच खाली गांडीवर जात होते. मध्येच पोटावर येऊन तिचे बॉल मी फील करत होतो. जसजशी किस रंगात आली तसतसे आम्ही बेधुंद होत होतो. भोवताच्या जगाचा आम्हाला विसर पडला होता. ओठांमध्ये ओठ मिसळून आम्ही एकमेकांचे शरीर वरवरून फील करत होतो. मी आता तिची गांड आणि बॉलवरून दाबायला सुरू केलं. मधूनच मी तिचे पुच्चीवरून हात फिरवत होतो. माझ्या स्पर्शाने ती अजूनच गरम होत होती. हलकेसे उसासे निघत होते. तिच्या मिळणाऱ्या प्रतिसादाने मी अजून जोरात दाबायला चालू केलं. डोळे बंद करून ती माझ्या हाताचा ओठांचा आस्वाद घेत होती. साडीवरच्या त्या लावण्यवतीचा मी प्रियकर होतो आणि आम्ही दोघेही प्रेमामध्ये अखंड बुडालो होतो. किसिंगमध्ये काही वेळ असाच गेल्यानंतर मी हळूच तिच्या ब्लाऊजचे 2 हुक उघडून लागलो. तशी ती भानावर आली. कोणी बघेल नको म्हणून मला विनवू लागली. पण त्या क्षणाला मी कुठे ऐकणार होतो. तिचा सहवास मला हवा होता आणि हा चान्स मी सोडणार नव्हतो. काही होत नाही, कोणी बघत नाही असे म्हणत मी अलगद तिचा ब्लाऊज काढला. तिला परत एकदा मिठीत घेऊन तिचे मोकळे केस सोडून तिच्या ब्राचेही हुक सोडले आणि मिठीतून बाजूला झालो. परफेक्ट साईजमध्ये दिसणारे तिचे बॉल बघून मी आता पागलच व्हायचा बाकी होतो. लुसलुशीत चेंडू, त्यावर 2 नाजूक गुलाबी मनुके जणू माझ्या स्पर्शाचीच वाट पाहत होते. मी एक चेंडू हातात धरून दाबू लागलो. ती माझ्या थंड हाताच्या स्पर्शाने शहारत होती. तिचे मनुके माझ्या हाताने फील करू लागलो. चिमटीने दाबून त्यांचा रस काढण्याचा प्रयत्न करू लागलो. तिला हलकेच एक किस करून माझे तोंड तिच्या बॉल जवळ नेताच माझ्या गरम श्वासाने ती परत शहारली. तिने उसासा सोडत डोळे मिटून घेतले आणि मी त्यांना चोखू लागलो. हाताने बॉल दाबत तिचे कडक झालेले निप्पल तोंडात धरून जिभेने त्यांच्याशी खेळू लागलो. मध्येच
मी त्यांना चावत होतो, परत त्यांना हाताने दाबत होतो आणि जिभेने खेळत होतो. एक हात मधूनच तिच्या पुच्छीवर नेऊन चोळत होतो आणि वरूनच तिची गांड दाबत होतो. माझ्या लाळेने तिचे पूर्ण बॉल भिजले आणि चोखतच होतो. थंड हात तिच्या पोटावरून पाठीवरून फिरवत होतो. ती मध्येच शहारत होती. मी निप्पल चावताच उसासे टाकत होती. या सगळ्या एक्साइटमेंटमध्ये आम्ही विसरून गेलो होतो आम्ही कुठे आहोत, काय करत आहोत. थोडा वेळ असाच गेल्यानंतर आम्ही बाजूला झालो. तिने हळूच वाकून माझी पॅन्ट खोलून खाली घेतली. माझा सोट्या तर आनंदाने उड्या मारत बाहेर यायचाच बाकी होता. हळूच तो हातात घेऊन तिने एक हात त्याच्यावरून फिरवायला चालू केला. दोन्ही हाताने पकडून त्याला मागे पुढे करू लागली. मी भिंतीवर भर देऊन उभाच होतो आणि कंबर पुढे करून तिला एन्जॉय करत होतो. तिने माझा सोट्या तोंडात घेतला आणि तिची जीभ माझ्या सोट्यावरून फिरवत होती. मी स्वर्गात होतो आणि एक अप्सरा केस आणि दोन्ही बॉल मोकळे सोडून अर्धनग्न अवस्थेत दोन्ही हातांनी धरून माझा सोट्यात चोखत होती. मध्येच एक हात माझ्या गोट्यावरून फिरवत होती. लाळेने सोट्या पूर्ण ओला करून त्याला परत चाटून घेत होती. मध्येच केस धरून तिच्या तोंडाला मी झवत होतो. माझा सोट्या तिच्या पूर्ण तोंडात घालत होतो. घशापर्यंत जाताच ठसका लागत होता आणि परत सैल सोडत होतो. लाळ हनुवटीवरून पाझरून गळा आणि तिचे बॉल भिजले होते. ती परत चोखत होती. हाताने माझा ओला सोट्या चोळत होती. जोरजोरात मागे पुढे करत होती. मग मी न राहून शेवटी माझं सगळं तिच्या तोंडात सोडलं. हसत हसत तिने पूर्ण गिळून घेतलं आणि वर येऊन मला किस केलं. तिचं हे करणं मला अनपेक्षित होतं, पण का कोणास ठाऊक तिच्या लाळेमध्ये मिक्स झालेला माझा रस जास्तच उन्मत्त करत होता. आता मला ती अजून जास्त हवी होती आणि पुढचा कार्यक्रम करण्यासाठी आम्ही परत हॉटेलवर भेटायचे ठरवले. सायलीला गोव्यात मनसोक्त हेपले. भाग 2 साठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.